Good morning, dear student. In last video, we see the trigonometric ratio, trigonometric sine ratio, cosine ratio, tangent ratio, cosec ratio, cosecant, secant ratio and cotangent ratio. हे जे रेशो आहे त्यांचे फॉर्म्युलेत बघितले आहे. मग आता साइन रेशो ऑफ थीटा, साइन थीटाची व्हॅल्यू काय असते, अपोजिट साइड ऑफ थीटा अपॉन हायपोटेनस. कोसाइनचे काय असते, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. टँजंट काय असतं, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. कोसिकॅन्ट म्हणजे कोसेक थीटा काय असतो, हायपोटेनस अपॉन हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड. नंतर सेक रेशो काय असतो, हायपोटेनस अपॉन ऍडजस्टंट साइड. आणि कॉट रेशो काय असतो की ऍडजस्टंट साइड अपॉन अपोजिट साइड. त्याच्यानंतर रिलेशन बघितले आपण, रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशोज मध्ये कोसेक आणि सेकचं रिलेशन आहे की कोसेक थीटा बरोबर काय असतो 1 अपॉन साइन थीटा, सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा, कॉट थीटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थीटा. टॅन थीटा काय असतो, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आणि कॉट थीटा काय असतो, कॉस थीटा अपॉन साइन थीटा. Okay, now in this video we see the trigonometric identity. In last standard we prove the first trigonometric identity, that is sin square theta plus cos square theta is equal to 1. ही जी आयडेंटिटी आहे ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 ही आपण 9th स्टँडर्डला घेतलेली आहे. आता कुठल्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी किती आहे, 3 आयडेंटिटी आहे. त्यातली फर्स्ट जी आहे ती कुठली आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. Second identity 1 plus tan square theta is equal to sec square theta. And third identity is 1 plus cot square theta, 1 plus cot square theta is equal to cosec square theta. ही काय आहे, थर्ड आयडेंटिटी. या तिघ आयडेंटिटी काय करायचे आहे, प्रूव्ह करायचे आहे. ओके, मग आता ही फिगर आहे ट्रायंगल ABC. हा कुठला आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. आता याच्यावरनं साइन थीटाची व्हॅल्यू काय येणार आहे, फर्स्ट जे रेशो लागणार आहे ते राईट करणार. साइन थीटा इज इक्वल टू काय असतं, साइन थीटा. साइन थीटा म्हणजे कुठला, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. मग आता इथे जर बघितलं, ही काय आहे AC, ही काय आहे हायपोटेनस आहे. आणि थीटाची अपोजिट साइड कुठली, BC. मग साइन थीटा इज इक्वल टू काय येणार आहे, BC अपॉन AC. बरोबर. नंतर कॉस थीटा काय असतो, कॉस थीटा इज इक्वल टू ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. मग थीटाची ऍडजस्टंट साइड कुठली, AB अपॉन हायपोटेनस काय आहे, AC. ही झाली कॉसची व्हॅल्यू. नंतर टॅन थीटा इज इक्वल टू काय असतो, टॅन थीटा म्हणजे साइन आणि कॉसचा रेशो असतो. आणि फॉर्म्युला काय, टॅन थीटा बरोबर अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. मग आता टॅन थीटाची अपोजिट साइड कुठली आहे, अपोजिट साइड कुठली आहे, BC अपॉन ऍडजस्टंट साइड AB. म्हणजे टॅन थीटा इज इक्वल टू काय आलं, BC अपॉन AB. आता तेच मला आणखी कोसेक थीटा राईट करायचं असेल, मी कोसेक थीटा काय राईट करणार, कोसेक थीटा इज इक्वल टू काय असतो 1 अपॉन साइन थीटा. म्हणजे यांचं रिव्हर्स म्हणजे काय येणार आहे, हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड BC. नंतर कॉस म्हणजे कॉस आणि कसलं रिलेशन आहे, सेकचं. याचा रिव्हर्स काय होणार, AC अपॉन AB. नंतर कॉट थीटा इज इक्वल टू काय येईल, AB अपॉन BC. हे झाले 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. ओके, मग आता तुम्हाला कुठल्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी प्रूव्ह करायची आहे. फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी कुठली आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. सेकंड ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. And third trigonometry identity 1 plus cot square theta is equal to cosec square theta. ओके, ह्या ज्या 2 आयडेंटिटी आपण अशा पण राईट करता येईल की सेक स्क्वेअर थीटा हा प्लस टॅन स्क्वेअर थीटा इकडे जाताना मायनस होईल, म्हणजे सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. नंतर कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. या तिघ काय ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी त्या काय करायच्या, प्रूव्ह करायच्या. मग आता फर्स्ट बघा, हा जो आहे हा काय आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. मग मी याला जर पायथागोरस थेरम अप्लाय केला बाय युझिंग पायथागोरस थेरम फ्रॉम फिगर, कुठून, फ्रॉम फिगर बाय पायथागोरस थेरम. मग पायथागोरस थेरम नुसार काय असतं, पायथागोरस थेरम. मग ह्या ट्रायंगलला मी पायथागोरस थेरम अप्लाय करते. मग काय येईल, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर म्हणजे काय, AB स्क्वेअर AC. हायपोटेनस काय आहे, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. बरोबर. मग आता याला मी काय म्हणते, फर्स्ट नंबर दिलं. मग
मला काय करायचंय की फर्स्ट ही जी ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी ही प्रूव्ह करायची, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मी हे कसं राईट करते, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. म्हणजे इथे ABच्या खाली काय यायला पाहिजे, साईनची व्हॅल्यू काय आहे BC अपॉन AC, आणि इथे AC इथे ह्या साईडला काय यायला पाहिजे, माझे राईट हँड साईडला 1 यायला पाहिजे. ओके, मग आता मी काय करते, डिव्हायडिंग बोथ द साईड. ह्या इथे मला राईट हँड साईडला 1, मला प्रूव्ह काय करायचे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणजे ह्या ज्या राईट हँड साईडला मला काय किती यायला पाहिजे, माझा 1. मग मी ह्या AC स्क्वेअर याला जर मी AC स्क्वेअरने डिव्हाइड केलं तर यांचा आन्सर किती येणार आहे, 1. म्हणून मी काय करते, डिव्हायडिंग बोथ द साईड बाय AC स्क्वेअर, डिव्हायडिंग बोथ साईड बाय AC स्क्वेअर. AC स्क्वेअरने मी डिव्हाइड करते, मग काय मिळेल मला, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर. ओके, आता मी काय करेन, हा AC स्क्वेअरची व्हॅल्यू किती, AC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर व्हॅल्यू किती, 1. नंतर मी काय करते की यांचे हा जो AC स्क्वेअर आहे हा सेपरेट, ह्या AC स्क्वेअरने याला डिव्हाइड करते, ह्या AC स्क्वेअरने याला डिव्हाइड करते. मग मी काय करेल, AB स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर किती येईल, 1. ओके, मग आता बघा इथे साईनची व्हॅल्यू काय आहे BC अपॉन AC आणि कॉसची व्हॅल्यू काय आहे AB अपॉन AC. जर मी साइन स्क्वेअर थिटा घेतला तर व्हॅल्यू किती येईल, BC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर. कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय येईल, AB स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर. मग आता इथे AB स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर, AB अपॉन AC कसली व्हॅल्यू आहे, कॉसची, म्हणजे ही आली कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आणि ही आली तुमची साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू. मी थोडीशी चेंज करते की ऍडिशन जी आहे आपली ती काय असते, कॉम्युटेटिव्ह असते. मग BC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर इज इक्वल टू 1. काहीच इफेक्ट होणार नाही, कारण 5 प्लस 6 केलं तरी उत्तर 11 येणार आहे आणि 6 प्लस 5 केलं तरी उत्तर आन्सर काय येणार तुमचं 11. मग BC अपॉन AC काय असतो, काय आहे BC अपॉन AC साइन, BC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर काय येईल, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ही झाली तुमची फर्स्ट ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता ही ज्याचं जे आन्सर आहे हे काय, BC अपॉन AC, BC अपॉन AC इज इक्वल टू काय आहे तुमचा साइन थिटा. मग BC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर तो काय येईल, साइन ऑफ थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. साइन ऑफ थिटा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच तुम्ही असं राईट केलं तरी चालणार आहे, साइन स्क्वेअर थिटा. ओके, आता हे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे काय झालं तुमचं, सपोज इक्वेशन नंबर सेकंड. आता सेकंड ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी प्रूव्ह करायची तुम्हाला की 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ही ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी प्रूव्ह करायची. मग आता मी काय करेन, ह्या ज्या इक्वेशन नंबर सेकंड आहे ह्या सेकंड इक्वेशनला मी साइन स्क्वेअरने डिव्हाइड करते, साइन स्क्वेअर थिटाने, कारण तुम्हाला प्रूव्ह काय करायचंय, टू प्रूव्ह 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. बरोबर, मग आता बघा 1 अपॉन साइन म्हणजे काय तुमचा कॉस, इथे 1 आहे. मग मी जर याला साइनने डिव्हाइड केलं, साइन स्क्वेअर थिटाने डिव्हाइड जर केलं तर मला आन्सर मिळेल कोसेक स्क्वेअर थिटा. म्हणून मी ह्या इक्वेशन नंबर सेकंडला कशाने डिव्हाइड करते, साइन स्क्वेअर थिटा, डिव्हाइडिंग बोथ द साइड, दोघं साइडला मला कशाने डिव्हाइड करते, डिव्हाइडिंग बोथ साइड बाय साइन स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा. देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा. आता मी काय करेल, सेपरेट साइन स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन म्हणजे काय असतो तुमचा कोसेक, 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय तुमचा कोसेक स्क्वेअर थिटा. बरोबर, मग आता साइन स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा काय येईल 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा, कॉस अपॉन साइन काय असतो, कॉस अपॉन साइन कॉट, आणि कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा काय, कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ही झाली तुमची सेकंड ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी. राईट करताना मी सेकंड ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी कुठली राईट केली आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. पण प्रूव्ह करताना मी कुठली केली, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता थर्ड जी आहे ही प्रूव्ह करायची आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता परत इक्वेशन नंबर सेकंड घ्यायचं, हे जे आपण प्रूव्ह केले साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ह्या ज्या इक्वेशनला जर मी आता तुम्हाला प्रूव्ह करताना कुठली करायची, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा.
मग मला कशाने करावं लागेल, हा 1 आहे बरं, मग मी इथे हा 1 आहे आणि ह्या साईडला राईट हँड साईडला इथे 1 आहे आणि मला काय आणायचं आहे, सेक आणायचं आहे. मग मला ह्या 1 ला कशाने डिव्हाइड केलं तर सेक आन्सर येणार आहे, सेक स्क्वेअर थिटा आन्सर येणार आहे. जर मी ह्या 1 ला कॉस स्क्वेअर थिटाने डिव्हाइड केलं तर माझा आन्सर किती येणार आहे, सेक स्क्वेअर थिटा. म्हणून इक्वेशन नंबर सेकंडला कशाने डिव्हाइड करायचं आहे, कॉस स्क्वेअर थिटाने. जेव्हा मी इक्वेशन नंबर सेकंडला कॉस स्क्वेअर थिटाने डिव्हाइड करेल तेव्हा असं मिळेल मला. ओके, इक्वेशन नंबर सेकंड आहे माझं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ह्या ज्या इक्वेशन नंबर सेकंडला मी कशाने राईट केलं आहे, कशाने डिव्हाइड केले, कॉस स्क्वेअर थिटाने. तेव्हा मला मिळालं साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. मी डिनॉमिनेटर सेपरेट केलं इज इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा काय येईल आन्सर, साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय असतो, टॅन थिटा. मग साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा काय येईल, टॅन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा किती येईल, 1 आणि 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा किती येतो, सेक स्क्वेअर थिटा. देअरफॉर व्हॉट इज द आन्सर, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. अँड दिस इज द थर्ड ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी. हे झालं ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी. आता हे जे प्रूव्ह केलेलं आहे हे फिगर काढायची आणि तुमच्या क्लासवर्कच्या नोटबुकमध्ये राईट करायचे आहे. फॉर्म्युले एका पेजवर फॉर्म्युले राईट करायचे. ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी राईट करून झाल्यानंतर हा टेबल जो दिलेला आहे, आता लास्ट इयरला आपण साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा याच्या 0 डिग्री, 30 डिग्री, 45, 60 डिग्री, 90 डिग्री ह्या सगळ्या व्हॅल्यू बघितलेल्या आहे. म्हणजे इथपर्यंत तुम्ही टेबल हा 9th स्टँडर्डला शिकलेला आहात बरोबर. नंतरचे जे आहेत ते कोसेक थिटा, सेक थिटा आणि कॉट थिटा आता 10th स्टँडर्डला बघितले. त्याच्या 0 डिग्री, 30 डिग्री, 45 आणि 60 डिग्री, 90 डिग्री ह्या ज्या व्हॅल्यू आहे ह्या कशाचा यूज करून फाइंड आउट करायचे, कुठला फॉर्म्युला, कोसेकच्या व्हॅल्यू शोधण्यासाठी. कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. म्हणजे कोसेक इज द इनवर्स फंक्शन ऑफ साइन, नेक्स्ट सेक इज द इनवर्स फंक्शन ऑफ कॉस अँड कॉट इज द इनवर्स फंक्शन ऑफ टॅन. म्हणजे बघा इथे साइन थिटा, साइन 0 ची व्हॅल्यू किती आहे, 0. मग आता 1 अपॉन 0, 1 अपॉन 0 म्हणजे कुठलाही नंबर, एनी नंबर डिवायडेड बाय 0 इज नॉट डिफाईन्ड ऑर इन्फिनिटी. याचा आन्सर किती येणार तुमचं, नॉट डिफाईन्ड. नंतर साइन थिटा, साइन 30 किती, 1/2. आता कोसेक 30 काढायचं तुम्हाला म्हणजे याचं इनवर्स, मग 2 अपॉन 1 किती, 2. म्हणजे ज्या ज्या साइनच्या व्हॅल्यू त्या काय येणार, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर चेंज होणार आहे कारण इनवर्स फंक्शन आहे. ओके, मग ह्या ज्या व्हॅल्यू आहे हा टेबल पण तुमच्या क्लासवर्कच्या नोटबुकमध्ये राईट करायचं आहे. हे फॉर्म्युले जे झालेत नेक्स्ट लास्ट व्हिडिओमध्ये ते पण तुम्ही राईट करायचे आहे. एक्झाम्पल जे आहेत ते तुमच्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजवर डिपेंड आहे. म्हणून तुमच्या ज्या 3 आयडेंटिटी आहे की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ह्या ज्या 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे ह्या खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरच सगळे एक्झाम्पल्स डिपेंड आहे. आता फर्स्ट एक्झाम्पल बघा, इफ तुमच्या टेक्स्टबुकमध्ये गिवन आहे ते, इफ साइन थिटा इज इक्वल टू 20 अपॉन 29 देन फाइंड कॉस ऑफ थिटा. ओके, हे जे एक्झाम्पल आहे हे तुम्ही 9th स्टँडर्डला पण घेतलेले आहे. मग आता तुम्ही एक तर हे एक्झाम्पल कशाचा यूज करून सॉल्व्ह करू शकता, ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीज आहे. कुठली ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी आहे तुमच्याकडे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ही ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी. याच्यामध्ये तुमच्याकडे साइनची व्हॅल्यू आहे 20 अपॉन 29. टाका याच्यामध्ये साइन स्क्वेअर थिटा, साइन थिटा किती आहे 20 अपॉन 29. साइन स्क्वेअर थिटा म्हणजे साइन ऑफ साइन थिटा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ओके, आता ह्या 20चा स्क्वेअर किती येईल, तो 20चा स्क्वेअर 400, 29चा स्क्वेअर किती येतो 841 प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता व्हॅल्यू कसली काढायची तुम्हाला, कॉस थिटाची. मग कॉस स्क्वेअर थिटा ऍज इट इज इथे ठेवा, हा 400 अपॉन 841 इथे प्लस तिकडे जाताना काय होईल मायनस, म्हणजे असेल तुमचं कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 400 अपॉन 841. ओके, आता यांचं काय करणार तुम्ही, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ह्या 1चा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे तो किती आहे 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 841 मायनस 400 अपॉन 841. या दोघांची जर सबट्रॅक्शन केली तर तुम्हाला मिळेल 441 अपॉन 841. ही कसली व्हॅल्यू आली तुमची, कॉस स्क्वेअर थिटा. ऍक्च्युअली तुम्हाला व्हॅल्यू कसली फाइंड आउट करायची, कॉस ऑफ थिटा. मग काय करायला लागेल, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोघं साइडचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर तुम्हाला फायनल आन्सर म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू मिळेल, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड.
दोघं साईडचं काय घ्यायचं तुम्हाला स्क्वेअर रूट. मग कॉस स्क्वेअर थिटा ह्या दोघं साईडचं स्क्वेअर रूट घेतलं. कॉस स्क्वेअर थिटाचं स्क्वेअर रूट काय येईल तुमचं कॉस ऑफ थिटा. नंतर 441 अपॉन 841 इज इक्वल टू 441 कसला स्क्वेअर रूट काय 441चा 21 आणि 841चा 29 म्हणजे तुमचं आन्सर आलं कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू 21 अपॉन 29. दिस इज द फायनल आन्सर. याच्यावरनं जर तुम्हाला टॅन थिटा विचारलं कोसेक थिटा विचारलं तर फाइंड आउट करता येईल. जर त्यांनी टॅन थिटा विचारलं असेल सपोज टॅन थिटा इज इक्वल टू जर विचारलं टॅन थिटा म्हणजे काय असतं तुमचा साइन थिटा अपॉन कॉस ऑफ थिटा. साइन थिटाची व्हॅल्यू गिवन आहे किती आहे 20 अपॉन 29. कॉस थिटाची व्हॅल्यू किती तुमची 21 अपॉन 29. हा 29 गेट्स कॅन्सल. व्हॉट इज द आन्सर 20 अपॉन 21. दिस इज युअर फायनल आन्सर. आणि सेकंड जी मेथड आहे ती मेथड सेकंड पण दिली तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये सॉल्ड एक्झाम्पल आहे बघायचं. पण ही फर्स्ट जी मेथड आहे ही सिंपल आहे. ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी यूज करून फक्त काय काढायचे तुम्हाला स्क्वेअर काढायचे आणि स्क्वेअर रूट काढायचे नंतर लास्ट. ओके जी इझी वाटेल त्या मेथडने सॉल्व्ह केलं तरी चालणार आहे. ओके सॉल्ड एक्झाम्पल जे दिले तुमचे ते सॉल्ड एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 6.1 मधले एक्झाम्पल नंबर फर्स्ट सेकंड अँड थर्ड हे जे थ्री एक्झाम्पल्स आहे हे सॉल्व्ह करायचे आहे. ओके हा होमवर्क आहे की एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 6.1 मधले एक्झाम्पल नंबर फर्स्ट सेकंड अँड थर्ड. फोर्थ नंतरचे एक्झाम्पल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईन. थँक्यू.